विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पाहू हायड्रोलिसिस ऑफ साल्ट किंवा हायड्रोलिसिस. तर हायड्रोलिसिस कोणाला म्हणायचं, बरोबर आहे. तर खाली बघा एक एक्झाम्पल दिलेले आहे. अमोनियम क्लोराईड डिझॉल्व इन वॉटर HOH फॉर्म अमोनियम हायड्रॉक्साईड NH4Cl, म्हणजे NH4OH रिॲक्ट होतो आणि NH4OH तयार होतो आणि हायड्रोजन ClC आणि HCl तयार होतो. तर यामध्ये अमोनियम क्लोराईड हा साल्ट आहे आणि HCl हे स्ट्रॉंग ॲसिड आहे. तर याचं आयोनायझेशन होऊ शकतं. वॉटर वीक आहे, अमोनियम हायड्रॉक्साईड वीक आहे, वीक बेस आहे, त्याचं आयोनायझेशन काही होऊ शकत नाही. आयोनायझेशन रिॲक्शन खाली दाखवलेली बघा, NH4+ आणि Cl-. तर NH4वर एक चार्ज असतो आणि HClचं H+ आणि Cl-. कॉमन आयन याच्यात कॅन्सल करून टाकलेले आहेत बघा, Cl- Cl-. उरलेली रिॲक्शन तुम्ही खाली दाखवू शकता, NH4+ + H2O यूज NH4OH + H+. तर इथे बघा प्रॉडक्ट साईडला H+ आयन हा फ्री दाखवलेला आहे. फ्री H+ आयन मिळालेला असेल तर सोल्युशन काय झालं, ॲसिडिक. म्हणजे इथे ॲक्वियस सोल्युशन जर तुम्ही घेतलं अमोनियम क्लोराईडचं तर इज ॲसिडिक ड्यू टू फ्री H+ आयन. आता दुसरं एक्झाम्पल पाहू आपण. सोडियम ॲसिटेट साल्ट आहे, याला तुम्ही वॉटरमध्ये डिझॉल्व करा आणि ॲसिटिक ॲसिड तयार होईल, CH3COO आणि H मिळून, आणि Na हा OH रिॲक्ट होईल, NOH तयार होईल. यामध्ये सोडियम ॲसिटेट साल्ट आहे म्हणजे याचं आयोनायझेशन होऊ शकेल. त्याच्यानंतर NaOH जर पाहिलं तर स्ट्रॉंग बेस आहे, स्ट्रॉंग बेसचं पण आयोनायझेशन होऊ शकेल. ॲसिटिक ॲसिड वीक ॲसिड आहे, त्याचं होणार नाही. वॉटर पण वीक आहे, त्याचं पण होणार नाही. मग आयोनायझेशन रिॲक्शन दिली आपण, CH3COO- प्लस Na प्लस वॉटर गिव्ज CH3COH प्लस, आयोनायझेशन होईल Na+ आणि OH-. कॉमन आयन कॅन्सल केलं, Na+ कॅन्सल होऊन गेला, म्हणजे शिल्लक काय राहिला, CH3COO- वॉटरशी रिॲक्ट झाला तर OH- आयन आपल्याला मिळाला. इथे OH- आयन हा फ्री आहे, त्यामुळे सोल्युशन काय झालं, बेसिक. सो ॲक्वियस सोल्युशन ऑफ सोडियम ॲसिटेट इज बेसिक ड्यू टू फ्री OH- आयन. मग याच्यावरून आपण डेफिनेशन करू शकतो. हायड्रोलिसिस म्हणजे काय, द प्रोसेस इन विच कटायन ऑर अनायन ऑर बोथ, काय म्हणलं दोघी पण, म्हणजे कटायनसुद्धा आणि अनायनसुद्धा, ऑर बोथ रिॲक्ट्स विथ वॉटर टू फॉर्म ॲसिडिक सोल्युशन ऑर बेसिक सोल्युशन इज कॉल्ड ॲज हायड्रोलिसिस. तर अशी डेफिनेशन तुम्ही करू शकता हायड्रोलिसिसची. आलं लक्षामध्ये. तर यावरून तुम्हाला हायड्रोलिसिस म्हणजे काय हे लक्षात आलं असेल, बरोबर आहे. आता आपण त्याच्या पुढचा पॉईंट पाहू, टाईप्स ऑफ साल्ट. तर टाईप्स ऑफ साल्टमध्ये जर पाहिलं तर या ठिकाणी आहे, देअर आर 4 टाईप्स ऑफ द साल्ट. साल्टचे किती टाईप्स आहेत, 4 टाईप्स आहेत. तुम्हाला जर लक्षात ठेवायचे असतील तर पहिल्यांदा आपण घेणार आहोत स्ट्रॉंग ॲसिड 2 वेळा आणि नंतर आपण घेणार आहोत वीक ॲसिड 2 वेळा. आता बघा पहिला टाईप, साल्ट ऑफ स्ट्रॉंग ॲसिड अँड स्ट्रॉंग बेस. म्हणजे स्ट्रॉंग ॲसिड बरोबर पहिले स्ट्रॉंग बेस घ्या. एक्झाम्पल बघा दिलेलं आहे, NaCl. आता NaCl कोणापासून तयार झालेलं आहे ते ब्रॅकेटमध्ये दिलेलं आहे बघा, NaOH आणि Cl म्हणजे HCl. तर हे NaOH म्हणजे स्ट्रॉंग बेस आहे आणि HCl म्हणजे काय, स्ट्रॉंग ॲसिड आहे.
त्याच्यानंतर दुसरं एक्झाम्पल दिलं आहे सोडियम सल्फेट Na2SO4. तर Na म्हणजे NaOH पासून मिळवलेला असेल, SO4 म्हणजे H2SO4 म्हणजे सल्फ्युरिक ॲसिडपासून मिळाला असेल. म्हणजे हा स्ट्रॉंग ॲसिड आणि स्ट्रॉंग बेसपासून काय तयार झालेला आहे. NaNO3 हा Na म्हणजे NaOH पासून मिळवला असेल आणि NO3 म्हणजे HNO3 नायट्रिक ॲसिड स्ट्रॉंग ॲसिड आहे आणि NaOH स्ट्रॉंग बेस आहे. KCl जर पाहिला तर KOH K हा KOH पासून मिळवलेला आहे आणि Cl हा HCl पासून म्हणजे स्ट्रॉंग बेस आणि स्ट्रॉंग ॲसिड. KNO3 पोटॅशियम नायट्रेट जर पाहिलं तर ब्रॅकेटमध्ये हा K म्हणजे KOH पासून मिळवलेला आहे, NO3 म्हणजे HNO3 पासून. तर KOH आणि KOH हा स्ट्रॉंग बेस आहे आणि HNO3 स्ट्रॉंग ॲसिड आहे. तर अशा पद्धतीने आपण ते साल्टचं ब्रॅकेटमध्ये बरोबर कोणत्या ॲसिडपासून कोणत्या बेसपासून तयार झालेला आहे हे सांगू शकतो. दुसरा जो टाईप आहे तो आहे साल्ट ऑफ स्ट्रॉंग ॲसिड अँड वीक बेस. तर एक्झाम्पल आहे NH4Cl म्हणजे अमोनियम क्लोराईड. त्याच्यानंतर आहे FeNO3 ब्रॅकेट कंप्लीट 3-. तर याच्यात तुम्हाला माहिती आहे Feवर चार्ज असतो 3+ म्हणून NO3 3. नंतर लेड नायट्रेट याच्यावर Pbवर चार्ज असतो 2 वेळा Pb2+ म्हणून नायट्रेट ग्रुप NO3 2 ट्वाईस कारण NO3वर -1च चार्ज असतो, तर लेड नायट्रेट. तिसरा टाईप आहे साल्ट ऑफ वीक ॲसिड अँड स्ट्रॉंग बेस. तर याच्यामध्ये एक्झाम्पल घेतलेले आहेत सोडियम ॲसिटेट आणि त्याच्यानंतर घेतलं आहे Na2CO3 म्हणजे सोडियम कार्बोनेट. त्याच्यानंतर घेतलेलं आहे KCN म्हणजे पोटॅशियम सायनाईड. तर असे 3 एक्झाम्पल आपण याच्यात पाहू शकतो. चौथा जो आहे तो आहे साल्ट ऑफ वीक ॲसिड अँड वीक बेस. तर याच्यामध्ये एक्झाम्पल तुम्हाला दिले CH3CO- म्हणजे अमोनियम ॲसिटेट. त्याच्यानंतर HCOONH4+ म्हणजे अमोनियम फॉर्मेट आणि NH42CO3 म्हणजे अमोनियम कार्बोनेट. किंवा दुसरे कोणतेही एक्झाम्पल इथे तुम्ही टाकू शकता की जे तुम्हाला माहिती असले पाहिजे. तुम्ही त्याची फोड घेऊ शकता म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की तो साल्ट कशापासून तयार झालेले. तर अशा पद्धतीने तुम्ही 4 टाईप सांगू शकता. लक्षात ठेवण्याची एक ट्रिक सांगितली मी की पहिल्यांदा स्ट्रॉंग ॲसिड घ्यायची 2 वेळा आणि नंतर 2 वेळा काय घ्यायचे वीक ॲसिड आणि मग बाकीचा त्याला शब्द लावायचा. पहिल्यांदा स्ट्रॉंग बेस नंतर वीक बेस, नंतर पुन्हा पहिल्यांदा स्ट्रॉंग बेस नंतर पुन्हा वीक बेस. आता आपण टाईप्स बघू हायड्रोलायसिस ऑफ डिफरंट साल्टचे. पहिला जो टाईप होता बघा तो आहे साल्ट ऑफ स्ट्रॉंग ॲसिड अँड स्ट्रॉंग बेस. तर याचं एक्झाम्पल एक घेऊ शकतो आपण की NaCl जर पाहिला तर हा NaOH आणि HCl पासून तयार झालेला असतो. NaClला जर वॉटरमध्ये डिझॉल्व केलं देन इट गिव्स Na रिॲक्ट विथ OH म्हणजे NaOH आणि हायड्रोजन रिॲक्ट विथ Cl HCl तयार होईल. NaCl साल्ट आहे त्याचं आयोनायझेशन होईल Na+ आणि Cl-. वॉटर वीक आहे होणार नाही. NaOH स्ट्रॉंग बेस आहे आयोनायझेशन होईल Na+ OH-. HCl स्ट्रॉंग ॲसिड आहे आयोनायझेशन होईल H+ Cl-. कॉमन आयन जे आहे ते कॅन्सल करा, उरलेली रिॲक्शन खाली दाखवा H2O गिव्स H+ आणि OH-. आता इथे बघा या ठिकाणी धिस shows that the reaction is neutralization because there is no production of acidic or there is no production of acidic or basic solution. तर H+ आयन आणि OH- आयन सारखेच असल्यामुळे कोणतंही सोल्युशन इथे तयार होऊ शकत नाही. हेन्स देअर इज नो चेंज इन नेचर ऑफ द सोल्युशन. त्यामुळे सोल्युशनच्या नेचरमध्ये फरक पडणार नाही. अँड द साल्ट NaCl डज नॉट अंडरगोज हायड्रोलायसिस. इथे त्याचं हायड्रोलायसिस होत नाही आहे
अँड द सोल्युशन इज न्यूट्रल. सोल्युशन काय झालं? न्यूट्रल. इथे इथे सोल्युशन काय झालं? न्यूट्रल. म्हणजे कोणतंही सोल्युशन हायड्रोलिसिसमध्ये तयार होत नाही. हायड्रोलिसिस जर झालं ना तर एक तर सोल्युशन ॲसिडिक असू शकतं किंवा सोल्युशन काय असू शकतं? बेसिक. बरोबर आहे. तर इथे ॲसिडिक पण नाही आणि बेसिक पण नाही, म्हणून आपण म्हणू शकतो की सोल्युशन न्यूट्रल आहे, म्हणजे त्याचं हायड्रोलिसिस इथे झालेलं नाही आहे. आलं लक्षामध्ये? दुसरा पॉईंट पाहू. साल्ट ऑफ वीक ॲसिड अँड स्ट्रॉंग बेस. आता इथे एक एक्झाम्पल घेऊ त्याचं, वीक ॲसिड आणि स्ट्रॉंग बेसचं. समजा हायड्रोलिसिस आहे सोडियम ॲसिटेट. सोडियम ॲसिटेट इज डिझॉल्व इन वॉटर. इट गिव्स वीक ॲसिड CH3COH अँड स्ट्रॉंग बेस NaOH. आता बघा इथे रिॲक्शन दाखवली. CH3CO याला वॉटरमध्ये डिझॉल्व केला तर CH3COH घेईल, म्हणजे CH3COH तयार होईल आणि NaOH. या पद्धतीने तुम्ही रिॲक्शन दाखवू शकता. आणि तर CH3CONHचं साल्ट आहे, त्याचं आयनायझेशन होईल, वॉटरचं होणार नाही. ॲसिटिक ॲसिड वीक आहे, होणार नाही आयनायझेशन. NaOH स्ट्रॉंग बेस आहे, होऊन जाईल Na+OH-. उरलेले कॉमन आयन कॅन्सल केले. खाली पुन्हा रिॲक्शन दाखवली तर बघा इथे प्रॉडक्ट साईडला OH- आयन काय मिळतो आहे? फ्री. सो ॲक्वियस सोल्युशन ऑफ सोडियम ॲसिटेट इज वॉट? बेसिक ड्यू टू फ्री OH- आयन. तर असं आपण दाखवू शकतो. तर इथे महत्त्व आहे रिॲक्शन लिहायला. हायड्रोलिसिस ऑफ सोडियम कार्बोनेट, त्याच्यातलं दुसरं एक्झाम्पल तुम्ही पाहू शकता. बघा सोडियम कार्बोनेटची रिॲक्शन दाखवलेली आहे आणि शेवटी बघा प्रॉडक्ट साईडला 2 OH- आयन दाखवलेले आहे. म्हणजे 2 OH- आयन फ्री आहे, त्यामुळे ॲक्वियस सोल्युशन ऑफ सोडियम कार्बोनेट इज वॉट? बेसिक ड्यू टू फ्री OH- आयन, असं आपण इथे म्हणू शकतो. सी पॉईंट, तिसरा पॉईंट पाहू आपण. साल्ट ऑफ स्ट्रॉंग ॲसिड अँड वीक बेस. याच्यात एक्झाम्पल पाहू. हायड्रोलिसिस ऑफ अमोनियम क्लोराईड. वेन अमोनियम क्लोराईड इज डिझॉल्व इन वॉटर it gives strong acid HCl and weak base NH4OH. इथे खाली रिॲक्शन दाखवली बघा. NH4Cl जर वॉटरमध्ये डिझॉल्व केला HOH तर NH4OH रिॲक्ट होईल, NH4OH तयार होईल आणि Cl हायड्रोजनशी रिॲक्ट होईल, HCl तयार होईल. बरोबर आहे. आयनायझेशन कोणाचं होईल? साल्टचं होऊन जाईल, वॉटर वीक आहे. NH4OH वीक बेस आहे, होणार नाही. HCl स्ट्रॉंग ॲसिड आहे, होऊन जाईल H+Cl-. कॉमन केलं तर बघा प्रॉडक्ट साईडला फ्री H+ आयन दिसतो आहे, म्हणजे सोल्युशन इज ॲसिडिक ड्यू टू फ्री H+ आयन, असं तुम्ही म्हणू शकता. आलं लक्षामध्ये? सो ॲक्वियस सोल्युशन ऑफ अमोनियम क्लोराईड इज ॲसिडिक ड्यू टू फ्री H+ आयन. याच्यात दुसरं उदाहरण दाखवलेलं आहे हायड्रोलिसिस ऑफ लेड नायट्रेट. तर इथे फॉर्म्युले तुम्हाला माहिती पाहिजे. फॉर्म्युले माहिती नसतील तर त्याच्यावरची चार्जेस माहिती करून घ्यायचं आहे. हे बघा PBवर असतो 2+ चार्ज आणि NO3वर असतो -1 चार्ज. त्यामुळे लेड नायट्रेटचा फॉर्म्युला त्या पद्धतीने तयार होईल. आणि याला वॉटरमध्ये डिझॉल्व केला HOH. वॉटरमध्ये डिझॉल्व केल्यानंतर बघा NO3 आहे तो हायड्रोजनशी रिॲक्ट होऊन HNO3 तयार होईल आणि PB आहे तो OH तयार रिॲक्ट होईल आणि लेड हायड्रॉक्साईड म्हणजे PbOH तयार होईल. आता याचं आयनायझेशन जर पाहिलं तर साल्टचं होईल. लेड नायट्रेट साल्ट हे आयनायझेशन झालं Pb2+ आणि 2 वेळा NO3-. वॉटरचं होणार नाही. HNO3 स्ट्रॉंग ॲसिड होईल आयनायझेशन, ट्वाईस H+ आणि ट्वाईस NO3-. लेड हायड्रॉक्साईड वीक आहे, होणार नाही. तर उरलेली रिॲक्शन खाली दाखवा. प्रॉडक्ट साईडला बघा 2H+ आयन दिलेला आहे, म्हणजे ॲक्वियस सोल्युशन ऑफ लेड नायट्रेट इज ॲसिडिक ड्यू टू फ्री H+ आयन, असं तुम्ही सांगू शकता. याच्यात खाली अजून एक्झाम्पल दिले आहे कॉपर सल्फेटचं, ते तुम्ही वाचून पाहू शकता. खाली अजून एक एक्झाम्पल दिलेलं आहे हायड्रोलिसिस ऑफ FeCl3चं, तेही तुम्ही वाचून तिथे पाहू शकता. आलं लक्षामध्ये? पण इथे एक पॉईंट तुम्ही असं पाहू शकता की सोल्युशन जरी ॲसिडिक असलं तरी इथे खाली ॲरो दाखवलेला आहे बघा कंपाऊंडला. टर्बिडिटी म्हणजे याच्यात PPT तयार होते.
बरोबर आहे. आणि ही PPT इफ वी ॲड H प्लस आयन दॅट मीन्स H2SO4 देन BDT डिसअपियर अँड टू फॉर्म कलर सोल्युशन. एवढा मात्र पॉईंट याच्यामध्ये नवीन आहे, तर तो तुम्ही तिथे वाचल्यानंतर तुमच्या लक्षामध्ये येऊन जाईल. मात्र सोल्युशन जर पाहिलं तर सोल्युशन ॲसिडिकच आहे. चौथा पॉईंट आपण आता इथे पाहू, साल्ट ऑफ वीक ॲसिड अँड वीक बेस. याच्यात पहिलं एक्झाम्पल घेऊ आपण, हायड्रोलिसिस ऑफ अमोनियम ॲसिटेट. तर CH3CONH4 प्लस अमोनियम ॲसिटेटचा फॉर्म्युला आहे. याला वॉटरमध्ये डिझॉल्व करा, म्हणजे CH3COH मिळाला तर CH3COH म्हणजे ॲसिटिक ॲसिड वीक तयार झाला आणि NH4OH हा OH रिॲक्ट NH4OH तयार झाला, म्हणजे वीक बेस तयार झाला. आयोनायझेशन जर पाहिलं तर साल्टचं होईल CH3CO- प्लस NH4 प्लस. वॉटर वीक आहे, होणार नाही. ॲसिटिक ॲसिडसुद्धा वीक आहे, होणार नाही. अमोनियम हायड्रॉक्साईडसुद्धा वीक आहे, होणार नाही. आता इथे H प्लस आयन फ्री नाही आहे, त्यामुळे किंवा OH मायनस आयन फ्री नाही, म्हणून आपण असं म्हणू शकतो की ॲक्वियस सोल्युशन ऑफ अमोनियम ॲसिटेट is neutral because there is no presence of free H plus ion or OH minus ion and hence is pH is 7. बरोबर आहे. तर या ठिकाणी आपण असं सांगू शकतो की शक्यतो वीक ॲसिड आणि वीक बेसमध्ये सोल्युशन काय असेल, न्यूट्रल. परंतु जर तुम्हाला पुस्तकात दिलेलं असेल त्यानुसार जर बघायचं असेल बघा, तर इथे एक पॉईंट दिलेला आहे वरच्या भागात बघा, Ka ग्रेटर दॅन KB द सोल्युशन विल बी ॲसिडिक, Ka लेस दॅन KB द सोल्युशन विल बी बेसिक अँड Ka इज इक्वल टू KB द सोल्युशन विल बी न्यूट्रल. अजून याच्यात Ka आणि KBच्या व्हॅल्यू जर दिलेल्या असतील तर त्याच्यावरून सुद्धा तुम्ही इथे सांगू शकता सोल्युशन ॲसिडिक आहे की बेसिक आहे, बरोबर आहे. पण ही व्हॅल्यू आपल्याला अगोदर माहिती पाहिजे. जसं इथे एक्झाम्पल दिलेले आहेत, NH4F म्हणजे अमोनियम फ्लोराईडचं, बरोबर आहे. आता यामध्ये जर पाहिलं तुम्ही तर Kaची व्हॅल्यू तिथे दिली बघा 7.2 आणि अमोनियम हायड्रॉक्साईडची व्हॅल्यू दिलेली आहे KBची 1.8. या दोघी व्हॅल्यू जर पाहिल्या तर याच्यात Kaची व्हॅल्यू इज ग्रेटर दॅन KB. मग Ka ग्रेटर असल्यामुळे तुम्ही इथे सोल्युशन न्यूट्रल न म्हणता सोल्युशन म्हणू शकता की ॲसिडिक आहे, कारण Ka म्हणजे डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ ॲसिड. या पद्धतीने तुम्ही दाखवू शकता. पण हे थोडंसं किचकट आहे, आलं लक्षामध्ये, कारण आपण वीक ॲसिड किंवा वीक बेस याचं आयोनायझेशन दाखवत नाही, आलं का लक्षामध्ये. तर त्याच्यावरून तुम्हाला तो पॉईंट इथे लक्षात येईल. तर या पद्धतीने बी तुम्ही काही वेळेला व्हॅल्यू जर माहिती असेल तर एखादी सोल्युशन ॲसिडिक आहे का बेसिक आहे हे सुद्धा तुम्ही इथे सांगू शकता. दुसरं एक्झाम्पल बघा, अमोनियम सायनाईडचं दिलं आहे त्याने आणि याच्यामध्ये Ka लेस दॅन KB असं म्हटलेलं आहे. म्हणजे KBची व्हॅल्यू दिलेली आहे अमोनियम हायड्रॉक्साईडची 1.8 10⁻⁴. तर KBची व्हॅल्यू इथे Kaच्या व्हॅल्यूपेक्षा काय आहे, मोठी आहे. त्यामुळे हे जे सोल्युशन आहे हे सोल्युशन KB जास्त असल्यामुळे बेसिक आहे असं तुम्ही या ठिकाणी म्हणू शकता. तर हा एक ॲडिशनल पॉईंट इथे दिलेला आहे जो तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे, आलं लक्षामध्ये. बाकीचं आपण पुढच्या वेळेस पाहू.